इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूच्या 4 दिवसानंतर आता इराणमध्ये नव्या सुप्रीम लीडरची निवड झाली आहे। अयातुल्ला खामेनेई यांचे चिरंजीव मोजतबा खामेनेई हे इराणचे नवीन सुप्रीम लीडर असतील। रिपोर्ट्सनुसार इराणमधल्या 88 मेंबर्सच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने त्यांची निवड केली आहे। इराणच्या IRGC म्हणजेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा सुद्धा याला पाठिंबा असल्याची माहिती आहे। आता सुप्रीम लीडर म्हणजे काय तर इराणचे सर्वोच्च नेते, ते इराणी सैन्य आणि IRGCचे कमांडर इन चीफ असतात। तसंच ते इराणच्या न्यूक्लिअर प्रोग्रामचे सुद्धा प्रमुख असतात। आता युद्धाच्या काळात त्यांची या पदावरती निवड होणं ही घटना फार मोठी मानली जाते, कारण इथून पुढे इराण हा इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध कशा प्रकारे युद्ध लढणार, तो सरेंडर करणार की आणखी आक्रमक होणार हे मोजतबा खामेनेई हे ठरवणार आहेत। पण मोजतबा खामेनेई हे नक्की आहेत कोण? त्यांची इराणच्या सुप्रीम लीडरपदी निवड कशाच्या आधारे झाली? ही निवड एवढी महत्त्वाची काय आणि या निवडीचा युद्धावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सुप्रीम लीडरपदी कशी निवड झाली ते पाहूयात। अयातुल्ला खामेनेई यांच्या युद्धामध्ये अचानक मृत्यू झाला। इराणच्या संविधानाच्या कलम 111 मध्ये सांगितलंय की अशा परिस्थितीत 3 जणांची एक तात्पुरती समिती ही बनवण्यात यावी। नव्या सुप्रीम लीडरची निवड होईपर्यंत ही समिती इराणमधले सगळे महत्त्वाचे निर्णय घेईल। या समितीमध्ये इराणचे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि गार्डियन काउन्सिल मधले एक धर्मगुरू यांचा समावेश असतो। अशा प्रकारे खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 3 जणांची समिती ही बनवण्यात आली होती। आता या समितीनं आणि 88 वरिष्ठ धर्मगुरूंच्या काउन्सिलनं मोजतबा खामेनेई यांची इराणचे नवीन सुप्रीम लीडर म्हणून निवड केलेली आहे। इराण इंटरनॅशनल या इराणी मीडियानं याबाबतची माहिती दिलेली आहे, पण या निवडीची अजून तरी अधिकृत घोषणा ही झालेली नाहीये। आता मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सुप्रीम लीडरपदी निवड ही नेमकी कशाच्या आधारे झाली आणि त्यांची निवड एवढी वादग्रस्त का मानली जाते ते पाहूयात। तर त्यासाठी आपल्याला मोजतबा खामेनेई हे नक्की आहेत कोण हे पाहावं लागतं। मोजतबा खामेनेई हे अयातुल्ला खामेनेई यांचे दुसरे मोठे चिरंजीव आहेत। त्यांना मध्यम पातळीवरचे शिया धर्मगुरू असं मानलं जातं। 57 वर्षांचे असणारे मोजतबा यांनी अयातुल्ला खामेनेई यांच्या अंतर्गत वर्तुळात अनेक महत्त्वाची पदं ही भूषवलेली आहेत। त्यांनी दीर्घकाळापासून पडद्यामागे राहत इराणमधली सगळी सूत्र ही सांभाळलेली आहेत। त्यामुळेच त्यांना सुरुवातीपासूनच खामेनेई यांचे राजकीय उत्तराधिकारी मानलं जात होतं। मोजतबा यांचे इराणच्या शक्तिशाली IRGCशी चांगले संबंध असल्याचं म्हटलं जातं। आता हेच संबंध इराण आणि इराक युद्धापासूनचे आहेत। हे संबंध त्यांची सुप्रीम लीडरपदी निवड होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे ठरलेले आहेत। इराणी मीडियाच्या म्हणण्यानुसार मोजतबा यांच्या निवडीमागे IRGCचा सगळ्यात मोठा हात आहे। IRGCच्या दबावामुळेच त्यांची सुप्रीम लीडरपदी निवड झालेली आहे असं सांगण्यात आलंय। अमेरिकेनं 2019 मध्ये मोजतबा यांच्यावरती कठोर असे निर्बंध लादले होते। अमेरिकेचं म्हणणं होतं की मोजतबा यांच्याकडे कोणतंही अधिकृत पद नसताना ते सुप्रीम लीडरच्या वतीने निर्णय घेतात। काही रिपोर्ट्सनुसार अयातुल्ला खामेनेई यांनी 26 सप्टेंबर 2024 रोजीच मोजतबा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती। खामेनेई यांनी सततच्या आजारपणामुळे हा निर्णय घेतला होता। त्यावेळी त्यांनी स्वतः इराणी असेंब्लीच्या 60 सदस्यांची बैठक बोलावली होती। त्यांना गोपनीय पद्धतीनं उत्तराधिकारी ठरवण्यासाठी सांगितलं होतं। त्यावेळी असेंब्लीनं मोजतबा यांच्या नावाला एकमतानं सहमती दिली होती। आता त्यांचीच सुप्रीम लीडरपदी निवड झाल्याचं समोर आलेलं आहे। पण मोजतबा खामेनेई यांची सुप्रीम लीडरपदी निवड एवढी वादग्रस्त का मानली जाते ते समजून घेऊयात। खरं तर इराणमध्ये सुप्रीम लीडर हे पद वारसा हक्काने मिळत नाही। इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली होती। त्याआधी देशामध्ये पहलवी घराण्याची राजेशाही सत्ता होती। मुळात इराणमध्ये इस्लामिक क्रांती ही राजेशाहीच्या विरोधातच झाली होती। राजाचा मुलगा हा राजा बनतो आणि ही सिस्टीम इराणच्या धार्मिक नेत्यांना काही मान्य नव्हती। त्यामुळेच त्यांनी देशामध्ये क्रांती घडवून आणली होती। 1979च्या क्रांतीनंतर रुहोल्ला खोमेनी हे इराणचे सुप्रीम लीडर झाले। त्यांच्या मृत्यूनंतर 1989 साली त्यांचे शिष्य अयातुल्ला खामेनेई यांच्याकडे हे पद आलं। सुप्रीम लीडर हे पद अशाच व्यक्तीला दिलं जातं जो शिया पंथाचा सर्वोच्च स्कॉलर म्हणजे सर्वोच्च धर्मगुरू असतो। रुहोल्ला खोमेनी आणि अयातुल्ला खामेनेई या दोघांकडे सुद्धा ही पात्रता होती। पण आता मोजतबा खामेनेई यांच्याकडे ही पात्रता नाहीये। ते शिया धर्मगुरू आहेत, मात्र सर्वोच्च पातळीवरचे नाही आहेत। त्यांना मध्यम पातळीचे धर्मगुरू असं म्हटलं जातं। त्यामुळे त्यांची सुप्रीम लीडरपदी निवड होणं एवढं वादग्रस्त मानलं जाते।
मुज्तबा हे फक्त अयातुल्ला खामेनी यांचे चिरंजीव असल्यामुळेच त्यांची निवड झालेली आहे. पहलवी यांच्या काळात जी राजेशाही होती तीच सिस्टीम आता पुन्हा लागू होतीये असं म्हटलं जातंय. खरं तर सध्या इराण हा अमेरिकेशी मोठं युद्ध लढतोय. त्यामुळे युद्धाच्या दरम्यान मुज्तबा यांची सुप्रीम लीडरपदी निवड झाल्यानंतर आता याचा युद्धावरती नेमका काय परिणाम होईल? इराण हे अमेरिकेशी युद्ध चालू ठेवणार की चर्चेची मागणी करणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. खरं तर मुज्तबा यांची निवड IRGCच्या दबावामुळे झालेली आहे. त्यामुळे आता इथनं पुढे इराण जे काही निर्णय घेणार त्यावरती IRGCचा सगळ्यात जास्त प्रभाव असेल. IRGC ही इस्रायल आणि अमेरिकेची कट्टर विरोधक मानली जाते. खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेतला जाईल. बदला घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं IRGCने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता मुज्तबा हे सुप्रीम लीडर झाल्यानंतर इराण माघार घेईल अशी शक्यता कमी वाटते. उलट त्यांच्या निवडीनंतर इराण आणखी आक्रमक होऊ शकतो असं बोललं जातंय. खरं तर मुज्तबा हे सर्वोच्च धार्मिक नेते नसल्यामुळे त्यांची सुप्रीम लीडर म्हणून निवड ही आधीच वादग्रस्त मानली जाते. या निवडीला इराणच्या कट्टर धार्मिक नेत्यांकडून विरोध होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यातही जर मुज्तबा यांनी अमेरिकेशी चर्चेचा निर्णय घेतलाच तर त्यांना या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होईल. अशावेळी इराणमध्येच अंतर्गत वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सध्या तरी मुज्तबा हे अमेरिकेशी चर्चेची भूमिका घेणार नाहीत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण भविष्यात कदाचित हे चित्र बदलू सुद्धा शकतं. कारण अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आधीच इराणच्या टॉप लिडरशिपचा खात्मा झालेला आहे. इराणमधले अनेक महत्त्वाचे नेते आणि खामेनेई यांच्या कुटुंबातले सदस्य सुद्धा या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत. इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आहे. जर अमेरिकेनं असे हल्ले चालूच ठेवले आणि यामुळे इराणच्या सर्वोच्च नेतृत्वापुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मात्र मुज्तबा यांना काही प्रमाणात माघार घ्यावी लागू शकते. इराणवरती आधीच प्रचंड आर्थिक निर्बंध आहेत. मिडल ईस्टमध्ये त्यांच्या मदतीला कुठलाही मोठा देश आलेला नाहीये. त्यामुळे युद्ध जर दीर्घकाळ चालू राहिलं तर इराणला ते महागात पडू शकतं. अशा परिस्थितीत मुज्तबा यांच्यापुढे चर्चेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. सध्या तरी मुज्तबा यांच्या समोर युद्धाचं मोठं आव्हान आहे. अमेरिका दीर्घकाळ युद्धाच्या तयारीनं चाललेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर हे युद्ध महिनाभर चालू शकतं असं म्हटलेलं आहे. इस्रायल सुद्धा काही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. त्यामुळे मुज्तबा नेमका काय निर्णय घेतात यावरती इराणचं भविष्य हे अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मुज्तबा हे अमेरिकेविरोधात माघार घेतील का? ते अमेरिकेविरोधात आणखीनच आक्रमक होतील की आता इराण अमेरिकेशी चर्चा करत त्या संदर्भातला तोडगा काढेल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.